गुड मॉर्निंग गाईज, माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर गाईज, काल पण काय ब्लॉग काढणं नाही झालं. काल खूप म्हणजे इडली घरला तर सुट्टीच होती, पण घरातलंच काम आवरण्यात काल दिवस गेला. तर चला आता मग माझं आज तर इडली घर चालूच आहे. गाड्या त्यांच्या आउटलेटवर गेलेल्या आहे. बघा आता त्रास देते, मला म्हणते किचनवर बसव. मी तर रेडी झालेली, पण माझ्या आद्याला पण आता छान मस्तपैकी मी आंघोळ घालून रेडी करणार आहे आणि तिला पण घेऊन जाणार आहे. कशी आहे, आंघोळ नाही करायची. आंघोळीचा तर खूप कंटाळा आहे तिला, खूप म्हणजे खूप कंटाळा. हो बरं ठीक आहे, नाही करायची. ओके बर, मिक्स पाणी घेऊन आपण, गरम आणि थंड नको. ओके ठीक आहे, नाही करणार. बस चला, हे बघा माझी भाजी पण रेडी होईल आता. आद्याला पण आता मी छानपैकी रेडी करणार आहे. बघा कशी स्माइल देते, खूप नॉटी झालेली आहे आद्या. किचनवर बसायचं हट्ट असतं तिचा, लगेच किचनवर बसली. बघा. हॅलो दादा. हॅलो, काय चालू आहे तुझं? तांदूळ भिजत घालतोयस का? हे बघा दादा तांदूळ भिजत घालतोय, कारण की तो 10 वाजताच तांदूळ डाळ वगैरे भिजत घालत असतो. आता त्याची तांदूळ भिजत घालणं चालू आहे. वड्याची डाळ ती पण भिजत घालायची राहिली. हे बघा त्याची सगळी, तो गाडी लावून आला तिथे थांबून, परत तो गाडी लावून आला तिथे थांबून घरी येऊन त्याची सगळी प्रोसेस करतोय. तांदूळ भिजत घालायचे, डाळ भिजत घालायची आणि परत त्याचं घरचं आवरून तो आता परत गाडीवर जाणार आहे. आणि आता मी पण आता थोडं घरचं आवरलेलं आहे माझं. मला फक्त आता कपडे वाळत घालायचे, कारण की मी आता गोधड्या धुवायला टाकल्या. उन्हाळा लागलाय ना, त्याच्यामुळे मग मी आता गोधड्या एक दोन करून गोधड्या धुते. तर आता माझ्या गोधड्या पण झालेल्या आहेत धुवून, त्या पण मशीन मध्ये साबण लावून टाकल्या का वॉश करून निघतात. मग आता मी वाळत घालते आणि मग काटला व्हिजिट देण्यासाठी जाते. चला तर माझे कपडे पण आता वाळत घालून झालेले आहे. तर मग मी आता दरवाजे लावते. दादा चल, मी येऊ का? जाते. दादा आता इकडचं सगळं मॅनेज करून घेईल. मी आता दरवाजे लावून जाते. आद्या पण आता रेडी झाली आहे. आदू चल बच्चा. हे बघा माझी आद्या किती छान रेडी झाली. इकडे हॅलो कर. हॅलो, कम ऑन आद्या, कम ऑन. स्वतःच्या हाताने बसायला लागतं. चला तर आम्ही आता हडको कॉर्नरच्या घाटवर आलेलो आहोत. आज हडको कॉर्नरला रितेश आणि पप्पा आहे. आज पप्पा आहे, दादा घरी आहे, तर आता पप्पा थांबलेले दादा इकडे. चला आम्ही आलेलो आहोत हडको कॉर्नरच्या काठवर. रितेश काय चालू आहे? कसे आहेत कस्टमर सकाळपासून? छान आहेत का? आज प्रदीप नाही आहे फ्रेंड, तर कसं आहे, करमतंय का? ही बघा आत्या बाबांसोबत कशी खेळतीये. चला तर गाईज, आताच आमची माझा रील काढून झालेला आहे. क्लायंट पण चालू होते, थोडस क्लायंट सोबत पण डिस्कशन केलं की आपली इथे त्यांना कशी वाटते, टेस्ट कशी वाटते, काही फीडबॅक आहे का, काही चेंजेस करायचे का. तर क्लायंट पण बोलले एकदम ओके टेस्ट आहे, की काही चेंजेस करायची गरज नाही, आधीपेक्षा आता बेस्ट टेस्ट आहे तुमच्या इडलीची. आणि इडली त्यात आपली इडली मोठी आहे, त्याच्यामुळे मग त्यांना चक्क की एवढी मोठी इडली तुम्ही 20 रुपयाला देताय, 20 म्हणजे 25 रुपयाला देताय. आधी तर 20 रुपीज प्राइस होती, आता 25 दिली. आजीवर गेली. आणि तू कोणासारखी दिसती? आजी सारखीच दिसती ती. आता आजीवरच गेली ना, आजी सारखीच दिसती. खूप मोठी झालीये, खूप प्रेम आहे माझ्या आजीला. त्रास पण देते बरं का, असं की नाही त्रास नाही देत. थँक्यू. माझं बाळ खूप हुशार आहे. आता मी आजीला स्कूलला टाकणार आहे. माझी आजी 3 वर्षाची झाल्यावर. हो ना बा? खा तुझ्या हाताने, व्यवस्थित घ्या. तू खा, मला नको. तू खाऊन दाखव मला एकदा प्लीज. बघा तिच्या हाताने किती छान इडली खाते. खा बच्चा. तिचं चालू आहे मम्मा, आधी तू खा मग मी खाते. थँक्यू. आता तू खा. घरी तर जायचंच आहे, बळीराम पाटीलला जायचं होतं मला व्हिजिट द्यायला, पण पप्पा म्हणतात मी जातो तुझा, तिला घरी घेऊन. ती आता झोपायला आलेली आहे. तर पप्पा आधी बँकेत जाणार आहे, मग बँकेत जाऊन बळीराम पाटीलला व्हिजिट द्यायला जाणार आहे. तर बघते मग मी आद्या थोड्या वेळ थांबते
आद्या जास्त कंटाळली का मग मी तिला घरी घेऊन जाते. मी आता थोड्या वेळ बसते, उभं राहून कंटाळा आलेला आहे मला. प्रितेशला काही करमत नाही. प्रितेशनी लगेच प्रदीपला कॉल केला, कारण की प्रदीप बैराम पाटीलला आहे ना, सवय लागलेली आहे त्याला एकमेकांना दोघांची. काल धुलीवंदन होतं, काल सगळ्यांना सुट्टी दिली होती. कालचा दिवस घरीच गेला सगळ्यांचा मुलांचा आराम झाला. खरं म्हणजे आमचा पण आराम झाला, आम्ही पण आराम केला. काल संध्याकाळी ग्रहण पण लागलं होतं 3 ते 7 वाजेपर्यंत. माझी आद्या पण खूप रंगपंचमी खेळली दीदी सोबत, आद्विका सोबत, तिच्या आत्याच्या घरी जाऊन. चला तर गाईज, आता खूप वेळ बसली मी. आद्या पण खूप कंटाळलीये, मम्मा कुरकुर करते, मम्मा चल घरी चल घरी. तर मी आता घरी जाते पप्पांसोबत, पप्पांना घरी सोडवायला लावते. मग ते परत आता येऊन बँकेत जातील आणि हडको बैराम पाटीलच्या कार्डला व्हिजिट द्यायला जातील. तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्कीच करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय, हॅव अ नाईस डे.